तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या गोवा पार्ट 3 मध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज आमचा लास्टचा दिवस आहे इकडे गोव्याला आणि आता भरपूर फिरणार आहेत आम्ही। सिद्धेश भाई, करंद आहे, चेतन भाऊ आहे आपला, हे दोघे गाडीत बसलेत। तर आता चाललोय आम्ही, टॅक्सी बुक केली आणि फिरायला चाललोय आता। तर कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉग मध्ये। गाइस, इनोवा टॅक्सी बुक केली आणि ड्रायव्हर आहे, बघू शकता। चश्मा हीरो दिसतो भाई, हीरो। अंकल काका घुमाएंगे हम लोग को। हाँ, काका हम लोग जाएंगे मीरामार बीच, जहाँ पे डॉल्फिन दिखाएंगे आप लोग को। हाँ। फिर वहाँ से जाएंगे हनुमान टेम्पल, फिर जाएंगे वर्ल्ड गोवा सेंट फ्रांसिस जेवियर चर्च बर्सलिका, फिर उधर से फिश एक्वेरियम और मडगांव रेलवे स्टेशन। मडगांव रेलवे स्टेशन लास्ट स्टॉप मडगांव। अभी आ गया आपका पहला स्पॉट, इसको बोलते हैं वेरना मरीन फिश एक्वेरियम। इसमें है इम्पोर्टेड फॉरेन के फिशेज है, हॉरर हाउस है, 12D थिएटर है। तीनों देखने के लिए 1 घंटा लगेगा आप लोग को। ओके। इसके अंदर एंजॉयमेंट टूर। ओके, चलो लेट्स गो। गाइज, पहिल्या स्पॉटवर आलोय आम्ही, मरीन फिश एक्वेरियम। चला रे। फिश फिश फिश। इकडे बघ फिश आहे। इथं पोहोचलेले आहे, संदेश भाईची फुल पाटले। चला रे भूतारो मारू, चला। हो, रोखतात नाही।
पैसे वसूल झालं. मजा आली ना. पैसा वसूलला. गए हैं मीरामार बीच डॉल्फिन ट्रिप. दिखाया जाएगा 80 करोड़ का बंगला, सेंट्रल जेट, लाइट हाउस और लाइव डॉल्फिन दिखाएगा. 1 घंटे का ट्रिप है. ओके. बोट में ये एंजॉय वाला ट्रिप है. ओके ओके. चला रे पोरांनो. तर गाईज ज्या काकाने आपलं सांगितलं, आपल्याला पूर्ण डिटेल आपल्या काका देणार आपल्याला. आणि जास्त काय आपल्या इकडं माहित नाही गोव्याचं. या नेक्स्ट टाइम आलो होतो तेव्हा जास्त आपण फिरलो नव्हतो आणि या टाइम आपल्याला काका भेटले. आपले चांगलेच आहेत. आपल्याला पूर्ण आता या पूर्ण दाखवलं आपल्याला. आणि बघूया आता जस्ट मस्त चांगला पॉईंट आहे. आपण मस्त डॉल्फिन पण बघा भेटणार आहेत. तर चला आपण या पॉईंटवर जा. आणि लास्ट पण ब्लॉग बघत राहा तुम्ही. हा ब्लॉग एकदम चांगला असणार आहे. आणि संध्याकाळी आपल्याला ट्रेन असणार आहे घरी यायची. मग आपण संध्याकाळी घरी. बाय बाय. दुसऱ्या स्पॉटवर आम्ही पोहोचलेलो आहे. इथून बोट मध्ये जाणार आहे. फायनली आम्ही बसलेलो आहे. बघा गाईज कसे बसलेत पुढे. हे संध्या आम्ही राहुल जायचा काही लावलेला. मी बघू शकता आता 80 करोड़चा बंगला. सर्कल जैसा दिखाई देता है वो उसका सोलर प्लान है. पूरा बिजली सोलर पे ही चलता है. ओनर का नाम है जिमी गास्कर. जिमी पैलेस बोलता है उसको. पुराने जमाने का स्मगलर था वो, इसलिए पूरा बंगला गवर्नमेंट के अंडर है. ओनर का नाम है जिमी गास्कर. जिमी पैलेस बोलता है उसको. बोर्ड के सामने देखो, पहाड़ के ऊपर देखो, और अक्षय कुमार का सिंगिंग की. थोड़ा उसी साइड में देखो स्क्वायर वाला खंबा दिखाई देता है. उसके ऊपर लाल टोपी है. ये लाइट हाउस है. ये लाइट हाउस के ऊपर नाना पाटेकर का खामोशी पिक्चर का शूटिंग निकला है. ये लाइट हाउस रात को टाइम 20 सेकंड में 3 बार फ्लैश मारता है जियो गोवा करके. और रात को टाइम बाहर से बड़ा बड़ा जहाज आता है, वही सिग्नल पकड़ के गोवा में आता है. नहीं तो रात को टाइम गोवा में आने को मालूम नहीं पड़ता है. बोर्ड के सामने देखो पूरा अरेबियन सी, अरब सागर है. हम लोग पहुंचा अभी अरेबियन सी में. ये डीप सी है. बोर्ड के राइट वाला सिप दिखाई देता है पहाड़ के पास. ये वास्को डगामा है. महात्मा गोवा पोर्ट.
वास्को डगामा, जो बॉम्बे से पैसेंजर शिप आता है ना, वो उधर ही लगता है, वास्को डगामा। ये जगह जो है डियर जिंदगी पिक्चर शूटिंग हुआ था, इसको बोलते हैं फाउंटेन हाउस। फाउंटेन हाउस, इसको बना वीडियो कलरफुल कलरफुल हाउस। इसको बोलते हैं फाउंटेन हाउस। मैं इधर कहीं पीछे लगा हनुमान टेम्पल साइड में, आगे रास्ता नहीं है वो। चला 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 हनुमान टेम्पल बघू शकता गोव्यामध्ये। कारण दादा कसं वाटतं मग? तुम्ही काय थकले करतो का? जीवाला थकले नाही? जय श्रीराम, जय श्रीराम। एक नंबर बनवले मला उके लावा उजवीचा निकाल है वाचा सरे करंदा। तर गाईज आता जेवायला आलोय आम्ही आणि बघा हे दोन्ही खाते एकटा। चेतन भाऊ, हे चेतन भाऊ बघूनच पोट भरला असेल तुझा। बघून पोट भरला गाईज आता चर्च बघण्यासाठी आलेले आहेत। दोन्ही साईडला आहे, या साईडला पण एक चर्च, तिथे पण जाणार आहे। अभी इसके अंदर जाएगा, ये है सेंट सेबेस्टियन टावर। ये देख के अभी हम जा रहे वापस मडगांव स्टेशन। जहाँ अंदर जाके आओ, बढ़िया अंदर मतलब शूटिंग बीटिंग होता है, अच्छा जगह है। चलो फोर्ट ऐसा है, देख के टावर बघू शकता। इथे त्या मोठ्या सिनेमाच्या शूटिंग झालेले आहेत आणि अजूनपर्यंत होतात। लोटलेंद्र खांब लोटले का? परले का ठेवले तसंच पहिल्यापासूनच तोपा मारले ना आपली लोक। पाऊस येईल रे बाई। हा चल सर सर, हा फक्त या जाऊ चरायला चालले काय जिओ। हा जा सर, जा सर, जा सर, जा हो जा ना सर, जा। सिंगम बाजीराव गाईज एक नंबर आहे इकडं, व्ह्यू पण एक नंबर आहे। ए उठ रे चल, फिरायला आले की बसायला आले? बस मग
यो यो भटकत तो गाव भटकला रे. बाजीराव सिंगम यांचा इथे शो घालतात. हो का? मी तुम्हाला सांगतो, मला माहित नाही, तुम्ही कधी बघितलं. तर गाईज आता घरी जायची वेळ झाली ना, काजू घ्यायला आल्या मोरा. पैसे कमले बोलते. ये बघा ये रे दोघं. मन भरला का तुमचं तिकडे बघून? चॉकलेट घेतलं ना दोन हा. तर काजू पण आम्ही पैसे कापतील ना ग, बोलू ग. साखर आलतो आम्ही. फायनली एक काजू घेऊन निघलेले आहेत. ए चल चल, तुम्ही तर हरवले. चल ए काय ना, चॉकलेटला वर का? आम्ही पाणी पिलो. चल रे, टाइम झाला. चल